हरी हरी छोटे मालक, हरिभाऊ नाहीये. तुम्हाला काही हवंय का? काय नको मला. आणि मला काही हवं असेल ना तर मी स्वतः घेईन. तुम्ही सारखं तुम्हाला हे हवंय का ते हवंय का विचारलं इथे येऊ नका. ठीक आहे. छोटे मालक, जरा बोलायचं होतं. माझ्याशी कशाला बोलायचं आणि का बोलायचं? बाकीचे बरेच जण आहेत, त्यांच्याशी बोला. जा. अहो काय झालंय? कुठे काय? मग असं का वागताय तुम्ही? माझं काही चुकलंय का? नाही, माझंच चुकलंय. तुमचं कधी काही चुकतं का? असो, तुम्ही जा. मला जिम करायचंय, डिस्टर्ब करू नका. गावाला सगळं ठीक आहे ना? रमान चिंगला तुम्ही वाड्यावर ठेवून घेतलं. उपकार झाले तुमचे. अगं ठीक आहे, दोघींनी काही त्रास नाही ना दिला तुम्हाला? अजिबात काही त्रास दिला नाही. उलट रमाची खूप मदत झाली मला. रोज सकाळी 30 तर तेजूला टिफिन करून देत होती. बरं झालं तिला पाठवलंस. उद्यापासून ये तुझ्या कामावर. ठीक. रमा, तुझं झालं असेल तरी येतेस का? नाही मामी, तू हो पुढं. अगं रमा, तुझी सगळी कामं झाली असतील तर जा तू. नाही बाईसाहेब, थोडी कामं राहिली, तेवढी करून मग मी जाईन. ये तुझी. अगं मामी, आपण समद्यांनी नाही एकदा तरी जायला पाहिजे बघ वाड्यावर राहायला. ऐकलं का रमा? चिंगी काय म्हणते आपण सगळ्यांनी वाड्यावर जायला पाहिजे राहायला. अगं हो, हे बघ, आपण समदे जरी राहायला गेलो ना तरी 7-8 खोल्या रिकाम्या राहतील बघ तिकडे. अशा मोठ्या खोल्या आणि स्वयंपाकघर हे इथून सुरू होतं तर ते तिथे संपतं. असं एवढं भल्लं मोठं स्वयंपाकघर आहे बघ. आता स्वयंपाकघर केवढं मोठे तुम्हाला आणि रमाला सांग. काय ग? अरे हो, तुम्ही रोज जाता की तिकडे? मी काय सांगते तुम्हाला. पण मामी, तुला माहितीये का, हा असा भला मोठा पलंग होता आणि मऊ मऊ गाद्या बघ. पण आम्ही गादीवर झोपलोच नाही, झोपच येईना, आम्ही खालीच झोपलो. हो ना ग ताई? वय वय. रमा, कसला विचार करते एवढा? अगं काहीच नाही, ते थोडं दमल्यासारखं वाटतंय, बाकी काही नाही. तू न खोटं तर बोलूच नको माझ्याशी. तुझ्या कामाचा उरक किती आहे ना चांगलंच माहितीये मला. परवाच्या रात्रीचाच विचार करतेय ना? अगं असं काही नाहीये मामी. अगं काही काही गोष्टी ना आपल्या आयुष्यात घडल्या नाहीत असंच आपण समजायचं असतं. कशाला एवढा विचार करते? जाऊ दे की आता. कशाबद्दल बोलताय तुम्ही? कुठली रात्र? काय?
अगं रमाताई तुझी तिकडे वाड्यावर स्वयंपाकाला जाते का नाही, तर त्या दिवशी काय झालं, स्वयंपाक करताना मीठ जरा कमी पडलं म्हणून बाईसाहेब बोलल्या ना तिला, त्याचा विचार करीत असं. होय. अगं मग मामी, मीठ कमी पडलं तर वरून टाकता येतं की, त्यात काय एवढं, माझ्या ताईला कशाला बोलायचं. अगं चिंगे, बरोबर आहे तुझं, पर आपण पण आपल्या कामात चोख असलं पाहिजे ना. चिंगोडा मला मदत करतेस का स्वयंपाकात? होय. हे नेऊन ठेव की. आले हा. आले. रमा, ए रमा. जी बाईसाहेब. स्वयंपाक झालाय सगळा? होय, होतच आलाय, फक्त चपात्या राहिल्यात. ठीक आहे, मी आणि तेजू मंदिरात चाललोय. प्रताप एकटाच आहे घरी, तर त्याला वेळेवर जेवायला वाढ. जी बाईसाहेब. आणि हो, स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच त्याला विचारा, नाही तर पंचायत समितीला जाण्याच्या नादात विसरेल तो. जी बाईसाहेब, बघते मी. ठीक आहे. येऊ का? आला, टोल नाका आला. मग जाऊ का? जा. हे आणि तुझं काय का नवीन, येऊ का जाऊ का? हा, अगं तर तुम्हीच दरवेळी विचारतात ना, का आली म्हणून म्हंटल येऊ का, विचारूनच यावं. आम्ही जसं येऊ नको असं म्हणल्यानंतर लगेच घरी निघूनच जाणार आहेस. आता तू म्हणते म्हणून आली आहे मी, बाकी काही नाही. नाही तर आले नसते आम्ही. हा, अजिबात आले नसते मी इथे. काय करते ग तू? त्याच्या शर्टाला बटन तू का लावते? त्याला लावता येईल ना, तू कशाला लावायचे? ज्याचं त्याचं काम त्याने करावं. आई, आधी पाहुण्यांना विचार त्यांच्या घरची कामं करून आली का, आली उगाच चकाट्या पेटायला. हे गप्पस, करून आले आहे काम मी. नाही का? आई बाबा गावावरून आले, त्यांना भेटायला आले मी. मला सांगा, रमा आणि चिंगी वाड्यावर होते म्हणे राहायला. हा, आलं नाही वाटत ते अजून इथं? तिकडच आहे का? तू का भोचकपणा करती ग? तुला काय करायचंय? काय करायचं म्हणजे? आता चांगलंच विचारलं ना. वाड्यावर आहेत तिकडं, त्या छान आईस पैस राहायला मिळतं, खायला प्यायला मिळतं. चांगलंच विचारलं. रमा तिथं वाड्यावर मान मुडीस्तोर काम करते, चांगलं वागते, म्हणून बाईसाहेबांकडे शब्द टाकल्या ते हो म्हणलेले आहेत, कळलं? आणि आम्हाला दोघांना त्या पोरींची काळजी वाटत होती म्हणून त्यांना वाड्यावर ठेवले. काळजी वाटली तुला? अगं आधी तुम्ही गावाला जायचे तेव्हा मी पण घरी एकटीच असायची ना. माझ्याबद्दल नाही विचारलं कधी बाईसाहेबांना की हिला वाड्यावर घेता का नाही राहायला? तुझं काय जे वागणं होतं ना, त्यामुळे तुला वाड्यावर ठेवण्याची सोयच नव्हती. अगं एवढंच कशाला तुला वाड्यावर घेऊन जायची भीती वाटायची मला. रमा आल्यापासून मला ओवाळूनच टाकलंय. आता काय, ती पैसे पण कमवती ना. तुम्ही आता बरोबरच आहे ना. मनात आलं ते घडाघडा बोलून मी मोकळी होते. रमासारखं नाही, मनात एक ठेवायचं आणि बाहेर एक ठेवायचं. अगदी गोगल गाय आणि पोटात पाय. मला आत्ता नाही कळणार. हे जेव्हा तुम्हाला समजल ना, तेव्हा अक्कल ठिकाणावर येईल तुमची. येऊ दे दाखला ठिकाणावर. तुझ्या वागण्यामुळे अकला अगोदर आमच्या ठिकाणावर आलेल्याच आहेत, आणि आता जो काय आशीर्वाद दिला तुम्ही, अकला ठिकाणावर येतील, त्यामुळे येणारच आहेत अक्कल ठिकाणावरती. विरोबाला काय बुद्धी झाली, त्याने कार्ट आमच्या पदरी पडले. पर चहा झालाय का तुमचा? चहा प्यायले का सगळे? जकर आणि आम्हाला पण दे. मी नाही, तू करून दे. छोटे मालक, जेवण तयार आहे, तुम्ही जेवण करून घ्या. ते मी ठरवेन काय करायचं ते. आणि हो, मला आता भूक नाहीये. अहो पर असं काय करताय? एक तर सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नाहीये, जेवण तरी करून घ्या.
छोटे मालक, तुम्हाला माझा राग आलाय का? हे बघा, माझं काय बी चुकलं असेल आणि म्हणून तुम्ही रागावला असाल ना, तर बोलून मोकळे व्हा. पण माझा राग कसा जेवणावर काढू नका. मी कालपासून बघते, माझ्या हातचं तुम्ही काहीच खात पित नाही आहात आणि माझ्याशी नीट बोलत बी नाही आहात. हे बघा, जे काही असेल ना ते बोलून मोकळे व्हा, पण असं न बोलून शिक्षा देऊ नका. अहो ऐका तरी. हे बघा, तुम्ही असे न जेवता गेलात तर दिवसभर माझं मन नाही लागणार कामात आणि माझ्यामुळे तुम्ही उपाशी राहायला असं वाटत नाही आणि मग माझ्या घशाखाली बी अन्न उतरणार नाही. का असं का होईल? तुम्ही खा की बिंदास, मस्त खा, मजा करा. आणि तसंही तुम्हाला वाईट वाटायला काय झालं? कारण तुमची काळजी करणारे आहेत ना बरेच जण. तुम्ही एन्जॉय करा, गाडीत बसून गावभर फिरा. कारण तुम्हाला गाडीत बसून गावभर फिरवणारे आहेत हौशी लोक. अहो पण तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाही. बाकी सगळ्या गोष्टी बरोबर समजतात तुम्हाला, हीच गोष्ट बरी समजत नाही. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. काय तर म्हणे समजत नाही. तुम्ही काय आता लहान नाही आहात. सगळं कळतं, फक्त वळवून घ्यायचं नाही. छोटे मालक, अहो माझं काय चुकलं तेवढं तरी सांगा. ते सुद्धा मीच सांगायचं? रात्री बेरात्री कोणाच्या गाडीत बसायचं आणि वर विचारायचं माझी काय चूक झाली म्हणून सांगा. तुम्ही अंकुशच्या गाडीत बसला होतात की नाही? काय मी काय विचारतोय? त्यांनी तुम्हाला एवढा त्रास दिला, तो काय लायकीचा माणूस आहे माहित असून सुद्धा तुम्ही त्याच्या गाडीत बसता. तुम्हाला काहीच वाटत नाही? अहो तुमच्या मनात हेच होतं तर मला स्पष्ट विचारायचं ना. छोटे मालक, जेव्हा हे समज घडलं तेव्हा तुम्ही इथे नव्हता आणि तुम्हाला नाही माहित पूर्ण काय झालं ते. मला काही जाणून घ्यायचं नाही आणि तसंही मी कोण जाणून घेणार? तुम्ही मला का सांगावं? मी हात जोडते छोटे मालक, पण तुम्ही माझं ऐकून तरी घ्या काय घडलं ते आणि मग तुम्हाला वाटेल ती शिक्षा द्या. छोटे मालक, त्यावेळेला तुम्ही इथे नव्हता. तुमचा फोन ठेवला आणि तुमचा निरोप देऊन मी वाड्याबाहेर निघाले होते. त्यावेळेस रस्त्यात काही गुंड्यांनी मला अडवलं, मला त्रास दिला. चला, आम्ही तुम्हाला घरी सोडतो. चला, मी तुम्हाला घरी तुम्ही लांब राहा. अहो, सोडा, अहो, सोडा. चला, आम्ही तुम्हाला घरी सोडतो. तेव्हा मी लई ओरडले पण तिथं कोणीच नव्हतं. सोडा, अहो, सोडा. वाचवा कोणीतरी.
कोण रे तू? ए तेव्हा त्या अंकुश भाऊंनी मला वाचवलं आणि मग मला घरी सोडलं. झालं झालं की अजून काही सांगायचं बाकी आहे? वय झालं. पण ह्या समजात माझं काय चुकलं? माझं काय चुकलं त्या दिवशीच सोडा, पण काल काल पुन्हा अंकुशच्या गाडीमध्ये बसायची गरज काय होती? की काल सुद्धा गुंड आले होते तुमचा रस्ता अडवायला, आणि त्या दिवशी सुद्धा एवढं असं काय मोठं आबाळ कोसळलं होतं की तुम्हाला त्याची मदत घ्यावीशी वाटली? ते तुमचं आधीच ठरलंय की तुम्हाला यायला उशीर झाला की तो तुम्हाला सोडायला येणार म्हणून. हाय ग. काय आहे? अगं आपण मंदिरात जाऊन आलो आणि इतक्यात एवढी जमली. माझ्या वयाची झालीस ना की कळेल दमलीस म्हणे. रमा, ए रमा, जरा पाणी आण ग. जी आणते बाईसाहेब. काय चाललंय तुझं? हे बघ ना बाईसाहेब, घ्या. थँक्यू. बरं, प्रताप पंचायत समितीला गेला का? जी बाईसाहेब. जेवून गेला ना? नाही, ते न जेवताच गेले. काय? मला वाटलंच होतं हा मुलगा न जेवता जाणार, आणि म्हणूनच मी तुला सांगितलं होतं त्याला जेवल्याशिवाय बाहेर जाऊ देऊ नकोस. अहो, मी म्हंटल होतं त्यांना. अगं आई, तुला माहितीये ना दादा कसा आहे. शेती आणि शेतकऱ्यांचा विषय आला की त्याला काहीच सुचत नाही, आणि तिथे तो मागवणार सुद्धा नाही काही. बरं, आता एक काम कर, डबा तयार कर त्याच्यासाठी. हरीला सांगते घेऊन जायला. पर बाईसाहेब, हरिभाऊ तर बाहेर गेलेत. अरे बापरे. आता बरं, एक काम कर, तूच डबा घेऊन जा आणि त्याला सगळा डबा खायला लाव. डबा रिकामा घरी आला पाहिजे. जी बाईसाहेब. आणि जर तो म्हणाला 2 मिनिटं थांब, 5 मिनिटं थांब, तर डायरेक्ट टिफिन उघडायचा आणि त्याच्या समोर नेऊन ठेवायचा. काय? जी. प्रताप दादा, हो शेतीचं नुकसानी झाली मागच्या वर्षी. विमावाला येऊन गेलं, पण नुकसानीचा पैका आला नाही अजून. असं कसं? विश्वा, ती जरा नुकसान भरपाईची फाईल घे. हा, तुमचा अर्ज क्रमांक बघू द्या. काय? 7060. अण्णा, तुमचे पैसे आले तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? पोस्टमननी 3दा चक्रा मारल्या, तुम्ही घरी नव्हता तसा शेरा लिहिलाय त्यांनी. पोरीकडे गेलो होतो. मग आता तुम्ही घरी नाही म्हटल्यावर तो चेक कोणाला देणार? परत गेला चेक. बर, आपण एक काम करूया, आपण एक फॉर्म भरूया, तुम्ही त्याच्यावर सही करा, पुन्हा एकदा अर्ज करू. दादा, एक 2 मिनिटं बसा. दादा कामात आहेत, तुम्हाला बोलव. ठीक आहे, एक 2च मिनिट. अरे, तुम्ही इकडे कशा काय आज? अहो, दुपारचं जेवण आणलं होतं छोट्या मालकांसाठी. पण दादा आज गडबडीत थोडे. अहो, पर त्यांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. बर, त्यांचं काम आटपलं की तुम्ही जा त्यांना भेटायला. ठीक आहे, मला जरा काम आहेत, मी ते उरकून घेतो.
छोटे मालक जेवण करून घेता का? प्रताप दादा सोलर पंपासाठी अर्ज केला होता, बरोबर आहे का बघता का?